येस सर. नमस्कार. आजच्या ज्या शिवशक्ती प्रतिष्ठान आणि पुणे हाऊसिंग फेडरेशनने जो परिसंवाद आपण इथे घेतला होता त्या निमित्तानं आपल्याकडे ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव कर्जतकर आहेत. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची आवश्यकता नाही. गेले 50 वर्ष ते प्रॅक्टिस करत आहेत आणि आमचे फेडरेशनचे ते तज्ज्ञ संचालक पण आहेत. वसंतराव, जर आजच्या परिसंवादाविषयी माहिती सांगा. धन्यवाद. रोल सर. आजच्या परिसंवादाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सुतार परिवाराच्या दुसऱ्या पिढीतर्फे या कोथरूडच्या विकासाकरता जे काय प्रयत्न केले त्याचा हा एक परिपाक आहे. आम्ही शशिकांत भाऊंना 1980 सालापासून पाहतो. कोथरूडमधल्या कुठल्याही सोसायटीचं काही काम असो, शशिकांत भाऊ स्वतःची सगळी कामं सोडून स्वतः हजर राहायचे. मोजणीपासून प्रत्यक्ष इथपर्यंत त्यांनी कामं केली, याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या सोसायटीचे सुद्धा, मी स्वतः इथंच राहतो कोथरूडमध्ये, तिथे सुद्धा हाच प्रकार. प्रत्येक मोठमोठ्या ज्या काही सोसायट्या झाल्या तर सर्वांना त्यांनी या सुतार परिवाराने खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. आणि आजचा जो परिसंवाद झाला त्या परिसंवादात सुद्धा ज्या सगळ्यांना एकत्र करून आज जे काही सोसायट्यांचा सध्या जो मोठा रिडेव्हलपमेंटचा जो इश्यू चाललेला आहे त्यामध्ये, आणि त्यामध्ये कोथरूडमध्ये रिडेव्हलपमेंट जरी मोठं असलं तरी सगळ्यात जास्ती प्रॉब्लेम आणि कोथरूडमध्येच जास्ती दावे या रिडेव्हलपमेंटबद्दल सुरू झालेले आहेत. त्यामुळे या परिसंवादाचं महत्त्व असं आहे की हे सगळे लोकांचे प्रश्न आहेत त्याची उत्तरं दिली गेली आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, सहकार डिपार्टमेंटने सुद्धा. आणि या दृष्टीने या आजच्या परिसंवादाला आम्ही जास्त महत्त्व देतो. असेच परिसंवाद या भागात बरेच वेळेला घडलेले आहेत. पण आजच्या परिसंवादाचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व डिपार्टमेंटचे सगळं, फक्त महानगरपालिकेचे लोक आज होते आमच्याकडे. आतापर्यंत गव्हाणे साहेबांनी आम्हाला बरेच वेळेला पण चांगलं मोठं सहकार्य केलं. यापुढे असंच सहकार्य या शिवप्रतिष्ठानतर्फे मिळेल आम्हाला, अशी आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद. सर एक मिनिट. तर तुम्ही स्वतः एकदा तुमचं नाव आणि हे पूर्ण सांगा फक्त. सर ते यांचा उल्लेख राहिला ना सर, तुम्ही भाऊंचा केला. दुसरी पिढी बनली. पहिलं तुमचं नाव, तुमचं पद, तुमचं हे घेऊन परत नंतर गॅप घेऊन बोला. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि नाही सर, ते ह्यांना त्याची गरज नाही. तुम्ही हात घ्या. हां, फक्त माईक थोडा खाली घ्या, तुमच्या बॉडीजवळ घ्या. बॉडीजवळ घ्या सर. हां हां, बस. रेडी सर. वसंत कर्जतकर आजच्या या परिसंवादाचे प्रणेते पृथ्वीराजजी सुतार यांनी या त्यांच्या परिवाराचं जे एक मोठं कार्य आहे कोथरूड भागात केलेलं आहे ते पुढे चालू ठेवलं. याबद्दल आम्हाला सगळ्यांना त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. इथं कुंभरे साहेब सुद्धा हजर आहेत. त्यांच्या वडिलांनी सुद्धा या कोथरूडच्या परिसरामध्ये मोठ्या सुधारणा घडण्याकरता जे काय प्रयत्न केले ते सर्वांना ज्ञात आहेत. अशा प्रकारे पुण्यातलं सर्वात मोठं उपनगर जे 1970 नंतर डेव्हलप झालं याची सगळी जे काही क्रेडिट असेल हे सुतार फॅमिलीला आहे आणि कुंभरे फॅमिलीला आहे, हे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. आणि अशा प्रकारचे परिसंवाद कोथरूडमध्ये अनेक झालेले आहेत. आजचाही त्यातलाच एक चांगला झाला. गणपतीच्या या दिवसात सुद्धा मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. हे या परिसंवादाचं यश मिळालं पाहिजे. धन्यवाद.